हाय, हॅलो, नमस्ते. दिस इज मी ॲज ऑलवेज एक्सायटेड. कशासाठी एक्सायटेड आहे समोर व्हिडिओमध्ये कळेल. ते मेकअप केले थोडंफार, रेडी होणार, साडी घालणार आणि फंक्शनसाठी रेडी होणार. छोटेसेच फंक्शन करणार बाहेर. अशी रेडी झाले मी. फर्स्ट टाइम गजरा वजरा लावले आणि सिंपल रेडी झाले, कारण त्यांचा फंक्शन आहे. त्यांना करायचं आहे मला, म्हणून साधं सिंपल रेडी झाले. सो हिअर मी थोडाफार डेकोरेशन करत आहे. डेकोरेशन केलं तर छान वाटते. माझी तयारी चालू आहे फ्लॉवर्सने रंगोळी टाकायची. थोडा टफ आहे बट ट्राय करते. आउटपुट छान यायला पाहिजे. बाहेर छान आवाज येत होता म्हणून बाहेर गेले. बाहेर बघते तर काय मस्त चिमण्यांचा चू चालू आहे. ओके, मध्येच आपण डायव्हर्ट झाला. सो अगेन काम चालू. ऑलमोस्ट रांगोळी कंप्लीट झाली. मी इथे लक्ष्मीचे पाय काढत आहे. दिस इज द सिम्पल वे टू लक्ष्मीचे पाय. ओके, नाव रांगोळी कंप्लीट झाली. ही आहे माझी क्यूट आत्याबाई. माझं काम कंप्लीट झाला म्हणून हॅपी डान्स. सो आत्या खूप सिंपल दिसत होती म्हणून आत्याला थोडं रेडी केले. काकू आणि मम्मी पण रेडी होत आहेत. हे दोघं उगाच व्हिडिओच्या मध्ये येत आहेत. हा बघा, माझा रांगोळी किती मस्त दिसत आहे. हे आहे माझी आजी. सो से हाय टू आजी. ओके, क्लोजअप बघा एक बार. खूप छान, खूप सुंदर आणि सिंपल दिसत आहे. ये है हर घर का फूल. मम्मी प्लास्टिकचे फूल दिली डेकोरेशनसाठी. मम्मी ने बोला है तो करना तो पडेगा. सो बाजूला एक एक मी ठेवले आणि हा असा लुक दिसत आहे डेकोरेशनचा. क्लोजअप छान आलं ना, मीच केले. हा आहे मायसाठी लुगडं आणि मम्मी आणि काकूसाठी सगळं तुम्ही बघू शकता. हे सगळं देतात म्हणे. सो सगळं सेट केले. हे गुलाबजाम आत्याबाईसाठी आणि जे बाजूला आहेत त्याला धोंडे म्हणतात, ते पण आत्याबाईसाठी. सो आधी आत्याबाई मायला लुगडं करणार, मग त्याच्यानंतर आत्याबाईसाठी धोंडे जे केलेले आहेत ते आत्याबाईला देणार. मग मी आई आणि काकूला आईची ओटी भरणार.
आता माझी भारी. तर मी आधी पाय धुवायला घेतले होते. माझी आई म्हणत आहे आधी कुंकू हळद लावायला पाहिजे. सो आम्हीच कन्फ्युज्ड हा काय करायचं आधी. सो मी आधी कुंकू आणि हळद मम्मीला लावले आणि मम्मी पण वापस मला लावली. हा मला खूप आवडते जे गालावर लावतात ना, मस्त दिसते. मला तर खूप आवडतं हा. त्याच्यानंतर मी काकूला पण लावले आणि ते पण मला वापस लावले. सो डन. आता आहे पाय धुवायची बारी. सो जस्ट फिंगर्सवर टाकून एवढं धुलीस तर बस झालं म्हणले. आणि हे पण खूप एक्सायटेड आहे. ते पहिल्यांदा व्हिडिओमध्ये येत आहेत आणि पहिल्यांदा मी हे सगळं करत आहे त्यांना. सो मी पण एक्सायटेड आहे आणि ते पण एक्सायटेड आहे. आम्ही पूर्ण फंक्शन हसण्यामध्येच गेला आमचं. हा बघा किती खुश आहेत त्यांनी. हे बघून मी पण खूप खुश झाले की हे फर्स्ट टाईम मी करत आहे आणि ते एवढं खुश आहेत सगळे. काकू म्हणत आहेत मला पाय आहे ते पड माझे आणि मी असं पडत आहे तर असं नको डोकं लावून पड म्हणत आहे. मी असंच पडले कारण मला त्यांना इरिटेट करायला खूप आवडतं. देन मी त्यांचं जे साडी आणि त्याच्यावरचे जे सगळं आहे ना ते दिले. बँगल्स, मेहंदी, नेल पेंट आणि नारळ आणि टिकल्या हा सगळे दिले आणि हा गजरा लावत आहे. किती केस आहेत माझ्या आईचे तरी मला खूप आवडते त्यांना इरिटेट करायला. येस. आता काकूची बारी. काकूला पण सगळं दिले आणि काकूला पण मी गजरा लावले. काकूचे हेअर्स लाँग आहेत म्हणून त्याला थोडंसं लाँग गजरा ठेवले मी. सो ते पण झालं. मग हे दोघी चाललेत आता साडी घालून यायला. साधी सिंपल साडी आणायला सांगितलेत म्हणून मी साधी सिंपल साडीच आणली त्यांच्यासाठी. ते म्हणले मला डेली वापरायला पण असं पाहिजे. सो त्या टाईपमध्येच आणले. आता मी ओटी भरत आहे. त्याच्या आधी मी ओटीला हळदी कुंकू लावत आहे. त्याच्यानंतर मी त्यांची ओटी भरणार. मी 2 टाईम्स भरले ओटी. सेम प्रोसेस मी काकूला पण फॉलो केले. आधी कुंकू आणि हळद लावले. त्याच्यानंतर ओटी भरले त्यांची पण. सो अजून वापस पाया पडत आहेत आणि अक्षता ते टाकत आहेत माझ्या डोक्यावर आशीर्वाद म्हणून. सो हा असा झाला आणि मग मी स्वीट्स पण दिले त्यांना खायला. मम्मी नको नको म्हणत होती तरी दिले मी खा म्हणून. आणि हे फोटोसाठी पोज देता आम्ही. ही काकूला पण मी स्वीट दिले. ते रेडी आहेत ऑलरेडी खायला देण्याच्या आधीच. सो त्यांना पण दिले. देन असं हसण्यामध्ये आमचं फंक्शन कंप्लीट झालं. मी खुश आहे आणि माझ्या गालावरला येलो कलर आणि किती ग्लो आला माझ्या फेसला. आपण नॅचरली मधून खुश झाला ना तर ग्लो ऑटोमॅटिक येतो आपल्याला. मग थोडी फोटोशूट केला काकूसोबत, फॅमिलीसोबत आणि माझी बहीण आराध्याने मला एक गिफ्ट दिली. हा आमच्या लग्नातला एक फोटो. खूप छान वाटलं मला. सो येस, ह्या निमित्ताने मी हा सेलिब्रेट केले इथं माझ्या आईच्या घरी. सो हा व्लॉग आहे आईचा स्पेशल व्लॉग आईसाठी. आणि माझे काकूला पण मी हे केले कारण ह्याचं एकच रिझन होतं की ते पण मला खूप छान, म्हणजे मी जेव्हा 8 वर्षाचे होते तेव्हा त्यांचं लग्न झालं, तेव्हापासून मी त्यांना बघते. ते काकू आणि माझी आई सोबत राहतात, खूप काम करतात. नाही, मला खूप पॅम्पर केला माझ्या काकूने. आणि त्यामुळं मी माझ्या काकूलाही माझ्या मम्मीसोबत जे माझ्या मम्मीला करायचं होतं ते आईचं ओठी म्हणून करतात ते मी माझ्या काकूसाठी पण केले. सो मी आज हॅपी आहे की मी काहीतरी करू शकले त्यांच्यासाठी. तर असा सेलिब्रेट झाला आमचा अधिक मास. आणि माझा ऑलरेडी झालेला, मी मुंबईलाच माझी मावशी जे आहे त्यांनी माझा पहिला अधिक मास, त्यांचं मन होतं की ते सेलिब्रेट करतात. सो आमचा पहिला अधिक मास मुंबईमध्ये झालेला, ज्याच्यानंतर आम्ही इमॅजिका वगैरे ट्रिप पण केले. ते सगळं तिथंच झालं माझं. चांगलं खूप छान झालं, पण व्हिडिओ काढणं थोडं शक्य नाही झालं कारण की आम्ही खूप थकलेलो होतो. सो हा असा झाला माझं मुंबईमध्ये धोंडे जेवण. हे सगळं पुरणपोळी, रस आणि 2-3 प्रकारचे भाजी, धोंडे आणि हे सगळं मला तिथे मुंबईमध्ये केलेलं. सो ह्या प्रकाराने माझं धोंडे जेवण मुंबईमध्ये कंप्लीट झालं. तर फंक्शन कंप्लीट झालेलं. आणि हा फंक्शन चं मेन रिझन हेच होतं की आपण कधी पण आईला काही नाही करत. आणि हा जे रिच्युअल निघालं मला तर, कारण आपण कधी पण करून घेता बट आपल्याला आपल्या आई बाबाला रिटर्न गिफ्ट करायचं संधी मिळत नाही.
तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असंच आम्हाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.